आमच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज जाणून घेऊया भगवान दत्तात्रेयांच्या सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात प्रिय मंत्राबद्दल, ज्याचं नाव आहे दत्तमाला मंत्र. दत्तमाला मंत्र हा अत्यंत श्रेष्ठ मंत्र असून याची विशेष सिद्धी केल्यास अनेक प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात, अनेक प्रकारचे ग्रहदोष आणि संकटांचा देखील नाश होतो. तर हा अत्यंत सिद्ध असा दत्तमाला मंत्र कशी याची साधना करावी, कशा प्रकारे हा सिद्ध होतो आणि ह्याचे विधिविधान काय आहे आणि हा सिद्ध झाल्यावर कसे परिणाम देतो, या सर्व गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दत्तमाला मंत्र तंत्रातील अत्यंत सर्वश्रेष्ठ असा मंत्र. या मंत्राचा नियमित पाठ केल्याने सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात, सर्व प्रकारच्या समस्यांचा नाश होतो. बाहेरच्या बाधा, तंत्रमंत्राची समस्या, आर्थिक समस्या, कर्ज समस्यांचा देखील नाश फक्त या मंत्राच्या पठणाने होतो असे म्हणतात. हा मंत्र अगर नित्य पठण केला असता भगवान दत्तात्रेयांचा प्रत्यक्ष साक्षात्कार किंवा प्रत्यक्ष दृष्टांत देखील प्राप्त होऊ शकतो, अशी या मंत्राची ख्याती आहे. या मंत्रामध्ये अनेक असे गुप्त बीज मंत्र आहेत की ज्यांच्या पठणाने सर्व प्रकारच्या देवी देवतांची कृपा साधकावर होते. त्यामुळे हा जो मंत्र आहे हा कुठला सामान्य मंत्र नसून अनेक बीज मंत्रांचा आणि अनेक महामंत्रांचा असा एकत्र परिणाम देणारा महासिद्ध असा तांत्रिक मंत्र आहे. या मंत्राच्या नित्य पठणाने एखाद्या साधकाला दत्तात्रेय स्वरूपाचा देखील साक्षात्कार होतो आणि साधक स्वतः दत्तात्रेय स्वरूप होतो, अशी या मंत्राची ख्याती आहे. तर असा मंत्र सिद्ध करत असताना किंवा या मंत्राची साधना करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आणि नियमांचे साधकाने पालन केले पाहिजे. कुठलाही तंत्रशास्त्रातील मंत्र सिद्ध करण्यासाठी 3 महत्त्वपूर्ण नियम असतात. पहिला नियम आहे की तुम्ही मंत्राची साधना ही आसनावर बसून करावी. दुसरा महत्त्वपूर्ण नियम आहे, कोणताही तंत्रशास्त्रातील मंत्र म्हणत असताना ज्या मंत्रामध्ये बीज किंवा बीजमंत्र असतात असे सर्व मंत्र हे न्यास आणि मुद्रांसह करावे, असे देखील आपले शास्त्र सांगते. आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा नियम असा आहे की जोपर्यंत मंत्राची संपूर्ण शक्ती जागृत करण्याची क्रिया साधक करत नाहीत तोपर्यंत तो मंत्र साधकांसाठी काम करत नाही. त्यामुळे साधकांनी आसनावर बसून योग्य प्रकारच्या मुद्रा आणि बंधांसकट आणि त्याप्रमाणे त्या विशेष अशा मंत्राची संपूर्ण शक्ती जागृती करण्याची क्रिया करूनच मंत्राचा पाठ केल्यास मंत्र संपूर्णपणे सिद्ध होतो. तर मंत्र साधनेमध्ये या सर्व गोष्टी कशा वापरायच्या, कशा पद्धतीने अनुष्ठान करायचे, या सर्व प्रकारची माहिती तुम्हाला आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.